नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर आज जागतिक महिला दिन आहे। महिलांना सक्षम करण्याचं खरं तर आजचा हा दिवस। या देशामध्ये जगामध्ये अनेक महिलांनी अतिशय उत्तुंग कार्य केलं आहे की ज्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वच जण खऱ्या अर्थाने काम करतो। आजचा दिवस महिलांचा आहे, त्यांना सक्षम करण्याचा दिवस आहे आणि तोच अनुभव आमच्या गावात शमशेरपूरमध्ये आज आम्हाला येतो आहे। खरं तर हिरम कुलकर्णी सरांच्या माध्यमातून आणि प्रतिभाताईंच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विधवा भगिनींना आधार देण्याचं काम महाराष्ट्रभर झाले। आज शमशेरपूर गावात अशाच एका विधवा भगिनीला साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीचा आधार दिला जातोय। चहाचं दुकान चालू करून दिलं जातंय। हा एक वेगळा अनुभव सगळ्यांसाठी आहे। तर आपण चला जाणून घेऊया नक्की कसा विचार आहे आणि हा नक्की काय प्रयत्न ह्या महिला दिनाच्या माध्यमातून या सर्वांनी केलाय। चला इथे खरं तर प्रतिभाताई आहेत। आपण मागेही त्यांचे सगळे व्हिडिओ आजपर्यंत बघितले किंवा काम त्यांचं बघितलेलं आहे। जवळ आहे थोडं, त्यांचं कार्य आपण सगळ्यांनी आजपर्यंत बघितलेलं आहे। एक वेगळ्या पद्धतीचं काम हिरम सर संपूर्ण राज्यात करतायत। त्यांच्या विचाराने आम्ही सगळेच जण चालतोय, पण आज हा एक एकदम वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे। ताईंना आपण विचारूया या एकल भगिनीला कसा आधार ते देत आहे। ताई, आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या महिला दिनाच्या मुहूर्तावर मला जयश्रीताई साबळे यांना मदत करता आली। त्यांचा एक स्वयंरोजगार सुरू करून देता आला साऊ एकल महिला समितीतर्फे। आमच्यासोबत दराडे सर आहेत, संदीप भाऊ आमचे सोबत कायमच असतात ते। आणि आज विशेष आनंद होतोय मला की तर ह्या जयश्रीताई आहेत। एकीकडे माझं मन इतकं भरून येते की ह्या ताई पूर्वी एक असा व्यवसाय करत होत्या, ते आज मला जाहीरपणे सांगावं लागते की त्यांचे पती दारू विक्री करायचे आणि काही कारणांमुळे परिस्थितीमुळे त्या ताईंनाही हेच करावं लागत होतं। आणि एक दिवस त्या माझ्या ऑफिसमध्ये आल्या, मॅडम माझ्या मुलींचे बालसंगोपन प्रकरण करायचे। तेव्हा मी त्यांचं ते प्रकरण करण्यासाठी फॉर्म दिले। त्यांना विचारलं तुम्ही काय करता? त्या म्हणाल्या ताई मी मजुरी करते। दुसऱ्या वेळेस आल्या तेव्हा त्या म्हणाल्या मी मजुरी करते। पण तिसऱ्या वेळेस जेव्हा आमच्या एकल महिलांच्या हळदी कुंकू गावामध्ये होतं तेव्हा मात्र त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्हाला एकटीला मला भेटायचं आहे। आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा सुरू होत्या। म्हटलं कशाला ताई रडताय? आता हे वैध वेळणं काही तुमच्या हातात आहे का? आपण परिस्थितीत सामोरे जाऊ, मुलींचं प्रकरण करू। पण त्या म्हणजे नाही ताई मला माफ करा। म्हणजे कशासाठी माफ करायचं तुम्हाला? म्हणजे माझ्या हातून एक चुकी घडली आहे। मी मजुरी करत नव्हते, मी दारू विकत होते। पण आता मला दारू विकणं हे बंद करायचं आहे आणि मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे। त्यावेळेस मी पूर्ण हादरले मनातून की एकीकडे ही ताई माझ्याकडे क्षमा याचना करते, मी खोटं बोलले, आणि दुसरीकडे म्हणते की नव्या उमेदीने नव्या भरारीने मला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, तुमची मदत हवी आहे। आणि त्याच योगायोगाने हे जे रक्षितम प्रायव्हेट लिमिटेड आहे हे आम्हाला भेटली आणि ह्यांना मी सांगितलं की आमच्या एकल ताईंना चहाचा व्यवसाय करायचा आहे, त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे। चहाचा व्यवसाय हा त्यांना सोयीस्कर वाटतो आणि तो त्यांना करायचा आहे। आणि मग आमच्यामध्ये चांगल्या प्रकारे बोलणं झालं, आम्ही बोलत होतो आणि आज ह्या ताईंचा टी स्टॉल ह्या शमशेरपूर गावामध्ये उभा राहिला आहे। मला नक्कीच खात्री आहे की थंड चहाऐवजी गरम चहा लोकांना मिळेल आणि यातून लोकांना ऊर्जा मिळेल आणि ह्यांचं स्टॉल चांगल्या प्रकारे चालेल। मुलींच्या शिक्षणासाठी ह्यातून त्या चांगलीच आर्थिक मदत उभी करू शकतील आणि मुलींना शिक्षण देऊ शकतील। धन्यवाद। खरं तर हे चविका चहा जो ब्रँड आहे त्यांनी हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न केला आहे। आशा महिला स्वयंघोषित योजना यांच्या माध्यमातून खरं तर हे केलं जातं। या ज्या ताई आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया। त्यांच्या पाठीमागे लहान मुली आहेत आणि त्यांना ही जी प्रेरणा प्रतिभाताईंकडनं किंवा हिरम सरांकडनं मिळाली आणि त्यातनं आत्ताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत मोठा बदल आहे। त्यांच्यावर आपण चर्चा करूया, त्यांचं काय म्हणणं या सगळ्या विषयावर। आज हा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करताय, काय म्हणणं आहे तुमचं? याच्या आधी साथ देणारं नव्हतं, थोडक्यात सांगायचं म्हणजे मला पाठिंबा नव्हता कोणाचा। पण जेव्हा मला समजलं का कुलकर्णी ताई बऱ्याच महिलांना म्हणजे मदत करतात, आर्थिक मदत करतात,
तर मी त्यांना माझी अडचण सांगितली. मला 3 मुली असल्यामुळं मला पुढचा खूप मोठा प्रश्न होता. त्यामधून ताईंनी मला हा व्यवसाय सुचवला आणि मी तो आता पूर्णपणे करेल. धन्यवाद. विप्लव सर, कशा पद्धतीने काम करतात तुम्ही? आमचं सोशल काम पहिल्यापासून आहेच, म्हणजे बालपणापासून संघाचा स्वयंसेवक होतो. स्वयंसेवक असल्याप्रमाणे ते मनात पहिल्यापासून ते आहे. नंतर व्यवसायात पडल्यानंतर माझे व्यवसाय अनेक आहेत. नगर MIDCमध्ये फॅक्टरी आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. पण ज्यावेळेस मेढे साहेब माझ्याशी जॉईन झाले, चहाचा व्यवसाय ते करतो, चहाची कंपनी आहे त्यांची. नंतर आम्ही एकत्रितपणे तो व्यवसाय वाढवण्याचं ठरवलं. मग असंच चर्चेतनं एकल महिलांचा विषय समोर आला. आदरणीय मालकरताई मॅडम कोपरगावमध्ये खूप मोठा हे करतात, त्यांचं खूप मोठं काम आहे, सामाजिक कार्य आहे एकल महिलांसाठी. नंदिनीच्या माध्यमातून मला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं. आणि एका कलेक्टर साहेबांच्या एका मीटिंगमध्ये असं कळलं की नगर जिल्ह्यामध्ये 1.25 लाख एकल महिला आहेत. म्हणजे ती एक मोठंच, कोरोनानंतर ही संख्या खूप वाढलेली आहे. यांच्यासाठी काही करता येईल. आणि असं एकदम क्लिक झालं की हे चहाचा व्यवसायच आपण या महिलांना देऊ. मग मेढे साहेब म्हणले की आपण त्यांना पूर्ण स्टॉलच उभा करून देऊ आणि आपलं प्रीमिक्स त्यांनी विकावं. त्यातून त्यांचं अर्थार्जन होईल आणि त्या महिलांना पण इकडे तिकडे काम करण्याऐवजी चहाच्या द्वारे मोठं अर्थार्जन त्यांना पण होईल. मग आशयातनं ते सुरू झाला विषय. सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका मीटिंगमध्ये मालकर्त्यांमुळे जाण्याचा योग आला आणि तिथं तो विषय मांडल्यानंतर सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडनं खूप मोठं त्याला प्रोत्साहन मिळालं आणि काही 15 दिवसातच त्याच्यावर वर्किंग होऊन हे सगळं सुरू झालं. त्यानंतर या ताईंना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. त्यांनी नवीन व्यवसाय, त्यांचा जुना असा व्यवसाय बंद करून या व्यवसायात त्या चांगले यशस्वी होतील असं मी त्यांना शुभेच्छा देतो. तर हा ब्रँड सुरू केलेला आहे चहाचं प्रीमिक्स, आणि त्यात हे जे इनिशिएटिव्ह खरं तर घेतलं आहे की एकल महिलांना आधार द्यायचा, तर ते मेढे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, हा विचार आला कसा तुमच्या मनामध्ये? आम्ही रक्षितम ॲग्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कोरोनाच्या काळात सुरू केली. कंपनी सुरू केल्यानंतर आमचा कंपनीचा प्रिन्सिपल एकच होतं की खेड्याकडे व्यवसाय सुरू करून त्याचा प्रचार आणि प्रसार आपण शहराकडे करूयात, म्हणजे दोन्ही भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल. मध्यंतरीच्या काळात आम्ही काही प्रमाणात कॅफे सुरू करण्याचा विचार केला, पण कॅफे सुरू करण्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट लागत होती आम्हाला, तर त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये अनेक महिलांना रोजगार उपलब्ध होतील असा विचार घोलपदादांनी नामी केला. त्यानुसार मग आम्ही विचार करत होतो की आपण कशा पद्धतीनं मदत करू शकतो महिलांसाठी किंवा निराधार मुलांसाठी आणि अनाथ मुलांसाठी. मग हा विचार ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस अचानक दादांचा एक दिवस फोन आला आणि मालकर मॅडमच्या माध्यमातून स्नेहालय संस्थेमध्ये एकल महिलांची एक मोठी मीटिंग आहे असं आम्हाला कळलं. आम्ही त्या मीटिंगच्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर हिरम कुलकर्णी सरांनी आम्हाला तिथं आमचं प्रेझेंटेशन देण्याची संधी दिली आणि आमची जी संकल्पना आहे ती समजून घेतली. ती संकल्पना समजून घेतल्यानंतर त्याला अतिशय क्विक पद्धतीनं प्रतिसाद तिथल्या महिलांनी दिला. अगदी साळी मॅडम असतील, कुलकर्णी मॅडम असतील, मालकर मॅडम असतील, यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं की आपण लवकरात लवकर हा प्रोजेक्ट राबवूयात. आणि मग कुलकर्णी मॅडमने असं सांगितलं आम्हाला की माझ्याकडे एक महिला अशी आहे की तिला एका जनमानसात मान्यता नसलेल्या व्यवसायातून जनमानसात स्वाभिमानी व्यवसाय करायचा आहे. आणि मग आम्ही असं ठरवलं की तो व्यवसाय कुठेही असू, पहिला नारळ किंवा पहिला श्री गणेश हा आपण तिथूनच करूयात. म्हणून आज आम्ही 8 मार्च हा महिला दिनाचं औचित्य साधून ह्या प्रोजेक्टची सुरुवात शमशेरपूर इथून करत आहोत. कारण शमशेरपूर हा एक माइलस्टोन ठरेल या प्रोजेक्टसाठी. हा प्रोजेक्टचं जसं आम्ही नाव आशा स्वयंसिद्धा महिला योजना दिलेलं आहे, तर आम्हाला आशा आहे की ह्या प्रोजेक्टमधून सगळ्या ज्या निराधार महिला आहेत, एकल महिला आहेत, ह्या स्वयंसिद्ध होतील, स्वावलंबी होतील, त्यांना ती मदत होईल. आणि ह्या ज्या आमच्या ताई आहेत तिथल्या,
त्या आता तिमिऱ्यातून तेजाकडे चाललेल्या आहेत. त्यांना आमच्या रक्षितम ॲग्रोनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि चविकाच्या तर्फे अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. मामा, आता हे एक वेगळं इनिशिएटिव्ह आहे आपल्या गावामध्ये. त्या कुठला व्यवसाय करायचा आता मॅडमनी सांगितलं त्या ताईंना, पण एक वेगळ्या पद्धतीच्या व्यवसायात ते उतरतात. काय विचार आहे तुमचे? हा विचारांचा बदल होणे हीच एक मोठी आश्चर्यकारक बाब आहे. कारण ही महिला समजा जो व्यवसाय करत होती त्यातून ती खास माणसामध्ये येते आणि या महिलेला सहाय्य करण्याचं काम सन्माननीय घोलप सर किंवा मेढे सर हे करतायत. तर खरं म्हणजे सर्व्हिस टू गॉड इज टू सर्व्हिस टू मॅन, आणि हा त्या मानवतेचा उद्धार आहे. एका अबलेला तुम्ही सबल करत आहात ही अतिशय स्तुत्य अशी गोष्ट आहे. त्यांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज समशेरपूर गावामध्ये एकल महिलांच्या उद्धारासाठी काम करणाऱ्या आमच्या अकोल्याच्या कुलकर्णी मॅडम यांच्या साऊ मंडळामार्फत या ठिकाणी ह्या नगरच्या 2 व्यावसायिकांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी हा जो काही चहाचा स्टॉल उभा करून दिलेला आहे त्यातून त्या नक्कीच भरारी घेतील आणि आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि पुढील आयुष्यासाठी नक्कीच खंबीरपणे उभ्या राहतील याची मला खात्री आहे. या प्रसंगी खरं तर मी अकोल्यातच असल्या कारणामुळे मला ह्या नव्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणारे आमच्या कुलकर्णी मॅडम, त्याचप्रमाणे मालकर मॅडम आणि प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी ज्यांनी साहित्य दिलं, साधनं पुरवली ते मेढे सर आणि घोलप सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेही मी खरं तर आभार व्यक्त करेल. आपल्या या कामालाही खूप खूप शुभेच्छा. आपल्याला खूप परमेश्वर उदंड आयुष्य देव असं मोठं काम करण्यासाठी याच्या भावना व्यक्त करतो. आणि आजच्या महिला दिनाच्या या चांगल्या प्रसंगी सुरू होणाऱ्या या उपक्रमास पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सर्व महिलांनाही नव्या या दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. मालकर मॅडम, तुम्ही पण ताईंच्या सोबत काम करताय महाराष्ट्रभर. एक वेगळा अनुभव आहे तुम्हाला आज? नाही, आजचा खूपच आगळा वेगळा असा अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान आहे की आमच्या ज्या एकल महिला आहेत त्यांची आर्थिक उन्नती यातून होणार आहे आणि निश्चितच त्यांच्या कुटुंबाला हातभार लागणार आहे. आणि इतक्या दिवस काय व्यवसाय करायचा असंच त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता, पण आदरणीय मेढे सर, घोलप सर यांच्या भेटीतून आमच्या त्या मिटिंगला ज्यावेळेस हेरंब सरांनी मिटिंग लावली त्या मिटिंगला ते आलेत आणि सांगितलं की असा असा व्यवसाय. आणि प्रश्न कुठे येतो माहिती आहे का प्रत्येक वेळेस, की काही व्यवसाय उभा करायचा म्हटल्यावर काहीतरी आर्थिक काहीतरी पाठबळ पाहिजे. पण इतकं छान यांचं नियोजन आहे ना की फक्त महिलांनी यायचं आणि प्रीमिक्स घ्यायचं आणि त्यानंतर म्हणजे कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे. त्यामुळे सगळीकडे मला तर आशा आहे की आज तरी अकोला तालुक्यामध्ये आदरणीय प्रतिमाताईंच्या मार्गदर्शनाखाली एक 5-6 स्टॉल इथे सुरू झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर जास्तीत जास्त आज आशा महिला स्वयंसिद्धा योजना जी आहे ती महाराष्ट्रात तळागाळापर्यंत आमच्या महिलांपर्यंत पोहोचणार आहे हा आशावाद आहे. आणि नक्कीच त्याचं नावही आशा महिला स्वयंसिद्ध आहे. पुनश्च एकदा या सर्व टीमचे खूप खूप या ठिकाणी आभार. आणि आमच्या ज्या महिला आहेत त्या अशाच त्यांची आर्थिक उन्नती हो हीच आम्ही आजच्या महिला दिनी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. खरं तर एक देशामध्ये जगामध्ये आजचा जो जागतिक महिला दिन आहे हा उत्साहात साजरा होतो आहे. परंतु माझं व्यक्तिगत मत आहे की एक आदर्श आणि सर्वोत्तम महिला दिन आज इथे समशेरपूरमध्ये खरं तर साजरा झालेला आहे. म्हणून मी आमचे हेरम कुलकर्णी सर असतील, प्रतिमाताई असतील, खालकर मॅडम असतील किंवा घोलप सर असतील, मेढे सर असतील, या सर्व टीमला अगदी मनापासून त्या सगळ्यांचा आभार मानतो. साबळेताईंना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना ह्या व्यवसायात नक्कीच यश मिळेल. आणि समशेरपूर गावच्या ग्रामस्थांना मी विनंती करतो, आपण चविका चहा प्यायला विसरू नका आणि ह्या ताईला सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण.